सालीम अली भाग दुसरा. सालीमच्या बहिणींनी मात्र एक वेगळाच घाट घातला. त्यांच्या दूरच्या नात्यातील तरुणी तेहमिना लतीफ हिला त्यांनी सालीमसाठी नेमस्त केले. तेहमिनाचे वडील काही वर्षापूर्वी मोत्याच्या व्यापारानिमित्त इंग्लंडला स्थायिक झाले होते. तेहमिनाचं शालेय शिक्षण उच्चभ्रू समाजासाठी असलेल्या तिथल्या शाळेत झालं होतं. मॅट्रिक झाल्यावर तिला तिच्या वडिलांनी उच्चभ्रू लोकांच्या चालीरीती अदब याचं वळण लावण्यासाठी फिनिशिंग स्कूलमध्ये घातलं. पहिल्या जागतिक युद्धाच्या असुरक्षित वातावरणाच्या काळात 1915च्या सुमारास लतीफ मंडळी भारतात परतली, मुंबईत स्थायिक झाली. त्यामुळे सालीमच्या बहिणींच्या नजरेला तेहमिना आली. तिच्याविषयीची सारी हकीकत त्यांनी पत्रातून सालीमला पूर्वीच कळवली होती. आपला मनोदयही कळवला. पण सालीम मात्र एवढ्यात लग्नासाठी राजी नव्हता. भारतात आल्यावर बहीण भावजांपुढं काही चाललं नाही. त्यांनी युक्ती प्रयुक्तीने सालीम तेहमिनाच्या भेटी घडवून आणल्या. तेहमिनाला आपल्याबरोबर आयुष्य व्यतीत करणं कितपत मानवेल याविषयी सालीम शासक होता. तेहमिना वाढली समृद्ध वातावरणात. तेव्हामध्ये आपल्याकडे अत्याधुनिक सुखसोयी साधनं नाहीत, तिथेही कशी काय जुळवून घेईल याची त्याला शंका होती. त्यात पुन्हा आपल्याला रानावनातून भ्रमंती करायला आवडतं, हे तिला रुचेल का, हाही प्रश्नच होता. त्यामुळे तेहमिना संबंधीच्या प्रस्तावाविषयी तो थोडा अलिप्त नि अनुत्सुक होता. आपल्या शंका अनाठायी आहेत याचं प्रत्यंतर त्याला प्रथम भेटीतच आलं. तिच्या व आपल्या आवडीनिवडी बऱ्याचशा मिळत्या जुळत्या आहेत हे लक्षात आलं. फिनिशिंग स्कूलमध्ये जाऊनही तिचं देशी व्यक्तिमत्व फिनिश न होता अबाधित आहे याची खात्री त्याला पटली. आपल्याप्रमाणे तिलाही पार्ट्या मेजवानांचं कृत्रिम वातावरणांचं आकर्षण नाही, उलट तिला आपल्याप्रमाणेच निकटवर्ती मित्रमंडळीत वावरायला आवडतं, बाग बगीचा फुलवायला आवडतो, रानावनातील भ्रमंती मानवते हे सालीमच्या ध्यानात आलं. तिला इंग्रजी उर्दू साहित्यात गम्य आहे, रस आहे हे समजल्यावर तर त्याला विशेष दिलासा मिळाला. त्याची अनुत्सुकता विरली, भेटीगाठी वाढल्या. 1918च्या डिसेंबरमध्ये तेहमिना सालीम विवाहबद्ध झाले आणि पुढच्या महिन्यात उभयता तेव्हायला गेले. तेव्हायमध्ये सालीम तेहमिनानं छोटंसं घरटं उभारलं. त्या घरट्याभोवती तेहमिनानं हौसेनं बाग फुलवली, भाजीपाला लावला, कोंबड्या पाळल्या, रुपेरी बर्मी वनमुराची पिल्लं वाढवली, बिबट, मांजर, उडणारं माकड, मोठा धनेश, काळा चास, खार, झालंच तर एक कुत्रा, या साऱ्यांना आसरा दिला. सालीमनेही 1-2 वाघांची शिकारही करून घेतली. दिवस कसे सुखात चालले होते. पण हा सुखाचा काळ लवकरच आटपला. अली बंधूंचा लोखंडाचा व्यापार बसला आणि त्यांची आर्थिक कोंडी होऊ लागली. कर्जाचे डोंगर चढले. जाबीर भाई नव्या व्यापाराच्या शोधात रंगूनला गेले. सालीमनेही एका पारशी मित्राच्या भागीत नवा धंदा सुरू केला. भारतातील लोहमार्गासाठी लाकडी स्लीपर्स पुरवण्याचे कंत्राट घेतले. या सुमारास जाबीर भाईंची पत्नी आणि तेहमिना भारतात परतल्या. लाकडी स्लीपर्ससाठी लाकूड शोधण्याच्या निमित्तानं ब्रह्मदेशातील जंगल सालीमने पालथी घातली. हा लाकूड पुरवण्याचा धंदा पुढे तोट्यात गेला तरी लाकूड शोधण्यासाठी केलेली भ्रमंती त्याच्या विचारांना नवी दिशा देणारी ठरली. तेहमिनाने सालीमला वाढदिवसानिमित्त मॉसर बंदूक भेट दिली होती. ती खांद्यावर टाकून पाठीवर बाडबिस्तारा बांधून तो भ्रमंतीसाठी निघे. डास जळवाना तोंड देत, डाळ भातांवर भूक भागवत, पावसाची रिपरिप सहन करत, दमट ओलसर बिछाण्यावर रात्र काढत तो मनमुराद भटकला. अगदी जवळून निसर्गाचं दर्शन घेतलं. वनस्पती आणि प्राणी यांच्याशी दाट परिचय झाला आणि हीच जवळीक, हीच मैत्री त्याच्या पुढच्या आयुष्याला पुरून उरली. धंद्यातील टक्के टोणपे खाऊन अक्कल खाती 3 वर्ष जमा करून रिकाम्या हातानी नि उलट्या खिशाने सालीम 1924 साली मायदेशी परतला. मायदेशी परतल्यावर मुंबईत राहायचं कुठं हा सालीम तेहमिनापुढं प्रश्नच होता. कधी अली कुटुंबियांच्या तर कधी लतीफ कुटुंबियांच्या आसऱ्याखाली ते दिवस काढत होते.
पदरी कोणतीही पदवी नसल्यानं सालीमला मनाजोगी नोकरी मिळणं तर कठीणच होतं. नोकरीच्या शोधाबरोबर सालीमचा पक्षी शोधही चालूच होता. आपल्या बहिणीकडे वांद्र्याच्या पाली हिलवरच्या बंगल्यात तो काही काळ होता. तेव्हाही भोवतीच्या दाट झाडीत पक्ष्यांचा मागवा काढत तो हिंडला. त्या काळी तिथं वीजही पोचली नव्हती, रस्तेही कच्चेच, पाणी पुरवठाही अनियमित, छोटे छोटे बंगले नि हापूस पायरीच्या बागा असं त्या भागाचं स्वरूप होतं. वांद्र्याच्या पूर्वेला खार, सांताक्रूज, विलेपार्ले ही गावठाणं नि मच्छीमारीची ठिकाणं होती. तर दक्षिणेला भातशेती, आमराया, बाबुळबन, बोरी, शिंदी, करवंद यांची दाट झाडी. या दाट झाडीतून पक्ष्यांचा मागवा काढत सालीम भटकला. अनेक पक्षी नमुने जमवले. पवई, विहारले, तुलसी तलाव, मुलुंड, विक्रोळी, भांडू सारी गावठाणं पालथी घातली. तिथल्या साऱ्या पक्षी जगताची टिपणं ठेवली, नोंदी केल्या. सालीम पक्ष्यांचा मागवा घेत होता आणि तेहमिनाचं मन त्याच्या छंदाची नोंद घेत होतं. सालीमचा कल कोणत्या दिशेला आहे याचा अंदाज आता तिला पूर्णपणे आला. निसर्ग अभ्यास आणि पक्षीशास्त्र यात तो मनानं खूप खोलवर गुंतलाय याची पुरती खात्री पटली. म्हणूनच रस नाही त्या क्षेत्रात, केवळ अर्थार्जनासाठी नोकरी करावी लागू नये यासाठी ती दक्ष झाली. एवढंच नव्हे तर स्वतः बॉम्बे प्रेसिडेन्सी विमेन्स काउन्सिलच्या सेक्रेटरी पदाची नोकरी स्वीकारून सालीमच्या बेकारीच्या काळात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. या ना त्या नातेवाईकांकडे आसरा घेताना कुठे ना कुठे वाच्यता, चर्चा होणं, टीका होणं अटळ होतं. पण त्या नाराजीला, टीकेला दाद न देता ती सालीमची बाजू सावरत राहिली. या सुमारास प्रिन्स ऑफ वेल्थ म्युझियमच्या निसर्ग इतिहास विभागासाठी गाईड लेक्चररची जागा जाहीर झाली. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे क्युरेटर प्रेटर हे सालीमचे मित्र. त्यांच्या अधिकार कक्षेत हे पद येत होतं. त्यामुळे सालीमची सोय झाली. नोकरी हवी तशी नि हवी तिथं मिळाली. याचं समाधान सालीम नि तेहमिनाला वाटलं. दोघंही नोकरीला लागल्यावर भायकाळाला स्वतंत्र फ्लॅटमध्ये राहू लागले. गाईड लेक्चररच्या नोकरीत सालीमने विविध उपक्रम आखले नि पार पाडले. विद्यार्थी, शिक्षक यांना निसर्ग अभ्यासाकडे आकर्षित करण्यासाठी अनेक योजना आखल्या. काही निवडक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतून प्राणी जीवनांवर व्याख्यानं दिली, स्लाइड शोज केले, निसर्ग सहली आयोजल्या. एका उपक्रमात तर अंध विद्यार्थ्यांनाही सहभागी केलं. नुसत्या हस्तस्पर्शाने पक्षी नमुने ओळखण्याचं त्यांचं कसब पाहून तो चकित व्हायचा. थोडी सुस्थिती आल्यावर सालीमने एक छोटी ऑस्टिन मोटार खरेदी केली. तेहमिना तिला जेन म्हणे. ही जेन ऑस्टिन गॅलनभर पेट्रोलमध्ये 40 मैल धावे. या गाडीतून अली पती पत्नी पुणे, औरंगाबाद, नाशिक पर्यंतचे दौरे काढत पक्ष्यांच्या मागावर जात. या गाडीमुळे सालीमला साप्ताहिक सुट्टीत मुंबई बाहेर दूरवर जाऊन पक्षी अभ्यासणं शक्य झालं. 1-2 वर्ष गाईड लेक्चररची नोकरी झाल्यावर सालीम मधला पक्षी टोचा मारू लागला. पिंजऱ्यातून बाहेर पडण्यासाठी फडफडू लागला. आपल्याला खरी ओढ आहे ती पक्षी जीवनाच्या अभ्यासाची. त्याविषयीचं प्रशिक्षण घ्यावं आणि निसर्गात वावरणाऱ्या पक्ष्यांच्या जीवनाचा अभ्यास करावा. या अभ्यासानं संसार चालवण्यास काय मदत होईल न होईल ते पुढं बघू असा विचार करून त्यांनी ठिकठिकाणी पत्रव्यवहार सुरू केला. त्यावेळी म्हणजे 1928 ते 1929च्या सुमारास भारतीय विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थांमधून पक्षी विज्ञान अभ्यासक्रमाची सुविधा नव्हती. हा विषय उपेक्षितच होता. सालीमने लंडनमधील ब्रिटिश म्युझियमशी आणि बर्लिन विद्यापीठाच्या प्राणी संग्रहालयाशी पत्रव्यवहार केला. ब्रिटिश म्युझियमने प्रतिसाद दिला नाही. बर्लिन विद्यापीठाकडून मात्र उत्साहवर्धक प्रतिसाद आला. तिथल्या प्राध्यापक इरविन स्ट्रेट्स-समन यांनी सालीमला लागलीच येण्याविषयी कळवलं आणि पक्षी वर्गीकरण शिकण्यासाठी सोबत भारतीय पक्ष्यांचे नमुने आणायला सांगितलं. ब्रह्मदेशातील ICS अधिकारी J.K. स्टॅनफोर्ड यांनी सोसायटीला नुकतेच 200 पक्षी नमुने पाठवले होते. सालीमची गरज ओळखून
सोसायटीचे क्युरेटर स्टॅनले प्रेटर यांनी तो संग्रह त्याच्या हवाली केला. प्रेटर साहेबांचे हे कृत्य पक्षीतज्ञ डॉक्टर क्लॉड बी टाईसहर्स्ट यांना मुळीच पटलं नाही. त्यांनी तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली. डॉक्टर टाईसहर्स्ट हे भारतातले त्यावेळचे जुने जाणते वजनदार ब्रिटिश पक्षीतज्ञ. ते स्वतः त्या नमुना संग्रहाचे वर्गीकरण आणि सूचीकरण करणार होते. एका हिंदी नेटिवाने ते पक्षी घेऊन प्रशिक्षणासाठी परदेशी निघावं हे त्यांना रुचलं नाही. त्यांनी सोसायटीकडे आपला निषेध नोंदवला. परंतु स्टॅनले प्रेटरना सालीमविषयी खात्री होती. त्यांनी तो संग्रह त्याच्याच हवाली केला. 200 पक्षी नमुने घेऊन सालीम तेहमिना बर्लिनला पोहोचले. बर्लिनमध्ये प्राध्यापक स्ट्रेस समन यांच्या सहवासाचा, ज्ञानाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ सालीमला घडला. ही त्याच्या आयुष्यातली लक्षणीय घटना. सालीमच्या भावी कर्तृत्वाचा पाया घातला गेला तो इथेच. आपल्या या गुरुच्या हाताखाली सालीमने पक्षी वर्गीकरणाचे प्रशिक्षण घेतले. पर्यावरण, प्राणी भूगोल या बाबतीतील आपल्या शंकांचं निरसन करून घेतलं. बर्लिन वास्तव्यात सालीमला पक्षी जीवनाचा विविध अंगाने अभ्यास करणाऱ्या इतर पक्षी शास्त्रज्ञांच्या सहवासाचा लाभ घडला. बर्नार्ड रेंज हा तरुण प्राणीशास्त्रज्ञ हवामानाच्या बदलामुळे होणाऱ्या भौगोलिक बदलांचा पक्षी जीवनावर कोणता परिणाम होतो याचा तो अभ्यास करत होता. तर हेनरॉन्थ हे पक्षीतज्ञ दाम्पत्य पक्षाच्या वर्तनशास्त्राचा अभ्यास करत होते. यांच्याशी सालीमची वेळोवेळी चर्चा चाले. सालीमच्या विचारांना खाद्य मिळे. भारतीय पक्षाच्या वर्तनशास्त्राच्या अनुषंगानं अभ्यास करायला तो उद्युक्त झाला. त्याच्या विचारांना भरारी मिळाली. भारतीय पक्षीशास्त्राला नवी दिशा देणारे विचार सालीमच्या डोक्यात रुजले ते इथेच. बर्लिनमधील वास्तव्यात आणखी एक महत्त्वाचे प्रशिक्षण त्याला मिळाले. हेलिगोलँड बेटावर पक्ष्यांच्या स्थलांतरणाचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या पायात कडी चढवण्याचा उपक्रम चालू होता. त्यात त्यानं भाग घेतला. सोबत तेहमिनाही होती. अनुभवाचे आणि प्रशिक्षणाचे सकस पाथेय घेऊन अली पती पत्नी परतीच्या प्रवासाला निघाले. जर्मनीहून प्रथम ते लंडनला गेले. तिथे ब्रिटिश म्युझियममध्ये सालीमने काही महिने कार्यानुभव घेतला आणि मग उभयता मायदेशी परतले. भारतात परतल्यावर सालीम अली नोकरीसाठी शोधाशोध करू लागले. केवळ अर्थार्जनासाठी म्हणून त्यांना नोकरी करायची नव्हती. आपल्या आवडीच्या क्षेत्रात मिळाली तर मात्र ती हवी होती. तेहमिनाचाही या विचाराला पाठिंबा होता. प्रशिक्षित होऊनही मनाजोगती नोकरी काही मिळत नव्हती. याही वेळी त्यांना आपल्या निकटवर्ती नातेवाईकांचा आसरा घ्यावा लागला. मागच्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ लागली. मात्र यावेळी तेहमिनाने आपली भूमिका अधिक ठामपणे, खंबीरपणे स्पष्ट केली. सालीम अलीनी आपल्या मनाविरुद्ध कोणतीही नोकरी वा व्यवसाय पत्करू नये. त्यापेक्षा स्वतंत्रपणे पक्षी अभ्यास चालू ठेवावा असा मनोदय व्यक्त केला. तेहमिनाच्या माहेरून लतीफ कुटुंबियांकडून आर्थिक मदत मिळत होती खरी, पण उपजीविकेचे कोणतेही साधन हाताशी नसताना मुंबईत निभाव कसा लावावा हा अली दाम्पत्यापुढे प्रश्नच होता. शेवटी त्यांनी मुंबई सोडून अलिबाग जवळच्या किहीमला जायचा निर्णय घेतला. किहीमला समुद्र किनाऱ्याशी लतीफ कुटुंबियांचे सुरेख कौलारू घर होते. 1930 साली सालीम तेहमिना तिथे वास्तव्याला गेले. किहीमला आल्यावर सालीम अलींचा सारा वेळ पक्ष्यांचा मागोवा घेण्यातच जाऊ लागला. किहीमच्या किनाऱ्यावर झाडाझाडांवर बाया सुगरण पक्ष्यांचा घरटी विणण्याचा मोसम सुरू होता. सालीम अलींचे लक्ष तिकडे गुंतले. त्या वीण वस्तीवर त्यांचा सारा वेळ जाऊ लागला. मात्र यावेळी नुसत्या निरीक्षण नोंदी न ठेवता तिथल्या जीवननाट्याची छायाचित्रही घ्यायची असं त्यांनी ठरवलं. शिकारीच्या हौशीपायी प्राणी पक्ष्यांना टिपण्यासाठी सालीम अलींनी बालपणीच हाती बंदूक धरली. पण आता बंदुकीच्या जोडीला दुर्बीण आली, कॅमेरा आला. बाया पक्ष्यांचा घरटी विणण्याचा उद्योग अगदी जवळून निरखता यावा आणि त्यांची छायाचित्र घेता यावीत या दृष्टीनं सोयीचं असं एक झाड त्यांनी निवडलं. त्यावर कॅनव्हासचं एक छोटं लंपण तयार केलं. 10-12 फूट उंचावरच्या त्या लंपणात ये जा करणं सुलभ व्हावं
म्हणून शिडीची ही सोय केली. त्या छोट्या लंपणात अवघडलेल्या स्थितीत तासन तास बसून सालीम अली बायांच्या घरट्यावर पहारा देऊ लागले. महत्वाची प्रत्येक घटना नोंदवू लागले, छायाचित्र घेऊ लागले. आजवर कोणी कुठंच न नोंदवलेल्या जीवननाट्याचे आपण साक्षीदार आहोत हे त्यांच्या लक्षात आलं. एक अनमोल ठेवा आपल्याला गवसला आहे हे जाणवलं. नवी नवाळीची चमकदार पिवळी पिसं लिहून बायानर बाबळीच्या नाहीतर शिंदींच्या झाडावर घरटी विणतात. शेकडो घरटी विणली जातात. एका विशिष्ट टप्प्याशी नर घरटं विणणं थांबवतात. ते अर्धमुर्ध बांधकाम पाहायला बाईसाहेब येतात. त्या घरट्याची आंतररचना तपासतात. काही घरटी नाकारली जातात. मादी घरट्याची आंतररचना तपासत असते तेव्हा नर त्या घरट्याला बाहेरून लटकून उतावीळपणे तिच्या निर्णयाची वाट पाहत असतो. मादीला घरटं पसंत नाही पडलं तर तो तातडीनं नवं घरटं उभारायला घेतो. विशिष्ट टप्प्याशी बांधकाम थांबवतो. मादी आंतररचना तपासते. घरटं मनास आलं तर त्याच घरट्यात लगेच झटपट मिलन उरकून पसंतीची खातरजमा होते. मग नशीबवान नर घरट्याची उर्वरित बांधणी पूर्ण करतो. त्याच्या घरट्याची मालकीण लवकरच त्यात अंडी घालते, उबवते, घरटी सजीव होतात. नर मात्र गृहस्थी करत बसत नाही. ती जबाबदारी मादीची. एक घरटं बांधून पूर्ण होताच नर जवळच दुसरं घरटं बांधायला घेतो आणि नव्या घरोब्याच्या तयारीला लागतो. दुसरं घरटं बांधणं विशिष्ट टप्प्यावर थांबवून नव्या गृहस्वामिनीच्या मान्यतेची उतावीळपणे वाट पाहत बसतो. याच क्रमाने एकाच हंगामात किमान 3-4 घरांचा तो दादला होतो. हे जीवन नाट्य टिपता टिपता एका विलक्षण अनुभूतीने सालीम अली भारावून गेले. एक अनोखा थरार अनुभवला. पक्षीविषयक पुस्तकातून आजवर कोणीही न नोंदवलेला हा जीवनपट आजवर परंपरेनं कथित होत आलेल्या जीवनपटापेक्षा अगदी वेगळा. सालीम अलींना वाटलं या पक्षांनी ती पाठ्यपुस्तकं वाचली नसावीत, नाहीतर असे छापील शब्द ओलांडून ते वागते ना. सालीम अलींनी नोंदी, रेखाटन, छायाचित्र यांच्या आधारे एक मोठं बाडस तयार केलं. आजवरच्या समजुतीला धक्का देणारी विधानं करताना पुराव्यानिशी ती सिद्ध करण्यासाठी या साऱ्याची आवश्यकता होतीच. या पुराव्यांचा वापर करून त्याने एक प्रदीर्घ लेख सोसायटीच्या जर्नलमधून प्रकाशित केला. पक्षी विज्ञान जगताने त्याची यथोचित दखल घेतली. या अनुभवाने सालीम अलींना सावध केलं, शहाणं केलं. कोणी काय लिहून ठेवलं यावर विसंबून न राहता प्रत्यक्ष अवलोकनाने सारं तपासून घ्यायला हवं याची खूण गाठ त्यांनी बांधली. अशा पद्धतीनं अभ्यास करून त्याचे निष्कर्ष जगापुढे मांडण्याचं काम आपलंच आहे असा निश्चय आपल्या मनाशी केला. संग्रहालयात बसून मृत पक्ष्यांचे नमुने पुढ्यात ठेवून पक्षीशास्त्राचा अभ्यास खूप केला गेलाय. आता निसर्गात वावरणाऱ्या जिवंत पक्ष्यांचा, त्यांच्या जीवनक्रमाचा, जीवननाट्याचा अभ्यास करायचा. भारतीय पक्षाचा मागोवा घ्यायचा, त्याचं सूचीकरण करायचं. भारतीय पक्षीशास्त्राची उभारणी शास्त्रशुद्ध आणि मजबूत पायावर करायची आणि जागतिक पक्षी विज्ञानाच्या फलकावर त्याला स्थान मिळवून द्यायचं या दृढ निश्चयाने ते पुढच्या तयारीला लागले.